पुनश्च एकदा शिवाजी विभूतीकर या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत. आपण ऐतिहासिक वस्तूची माहिती घेत असतो. ऐतिहासिक वस्तू म्हणजे ज्या जुन्या वस्तू आहेत ज्याच्यापासून आपल्याला त्या देशाचा इतिहास कळत असतो. तर त्या वस्तू संग्रहित केल्या जातात आणि संग्रहित करून विशिष्ट अशा संग्रहालयात ठेवले जातात. तर भारतातील काही विशिष्ट अशी प्रसिद्ध संग्रहालय आपण कोणत्या ठिकाणी आहेत ते पाहूया. नेमकं त्या ठिकाणी काय काय आहे त्याची पण माहिती घेऊया. तर महत्त्वाची शहरं आणि त्या ठिकाणी उपलब्ध असलेली शहरे आणि त्या ठिकाणची संग्रहालय तर अशा पद्धतीचं व्हिडिओ आपल्याला या ठिकाणी बनवायचा आहे. तर महत्त्वाचं शहर जे आहे आपलं दिल्ली, तर त्या ठिकाणी कोणते कोणते संग्रहालय पाहूया. दिल्ली तर दिल्लीला पहा, एक आहे राष्ट्रीय संग्रहालय. त्याच्यानंतर हस्तकला संग्रहालय. त्याच्यानंतर शंकर आंतरराष्ट्रीय बाहुबल्य संग्रहालय. संघ लिहितो शेवटी, संग्रहालय. संघ म्हणजे संग्रहालय समजा, या ठिकाणी लिहिलेलंच आहे. त्याच्यानंतर रेल्वे संग्रहालय. तर याच्यापासून ट्रिक्स वगैरे काही होत्या का बघूया. तर हरा, ह म्हणजे हस्त, रा म्हणजे राष्ट्रीय, हरा, रेष, रे म्हणजे रेल्वे आणि श म्हणजे शंकर. अशा पद्धतीने ट्रिक्स हरा रेष जर आपण माहिती करून घेतली. दिल्ली म्हणलं की हरा रेष, ह म्हणजे हस्तकला, रा म्हणजे राष्ट्रीय, रे म्हणजे रेल्वे आणि श म्हणजे शंकर. अशा पद्धतीची संग्रहालय ही दिल्लीजवळ म्हणजे दिल्लीमध्ये आढळतात. त्याच्यानंतर कोलकाता त्याची माहिती घेऊया. तर इथं दिल्लीला राष्ट्रीय संग्रहालय, इथं भारतीय संग्रहालय, संघ म्हणजे संग्रहालय. त्याच्यानंतर बघूया आपण व्हिक्टोरिया मेमोरियल. हे प्रश्न कशा पद्धतीने विचारले जातात हे देखील आपण नंतर पाहूया. त्या ट्रिक्स तर अगोदर पाहूया. तर त्याच्यानंतर बिर्ला तंत्रज्ञान संग्रहालय. बिर्ला औद्योगिक, नुसतं बिर्ला नाही, बिर्ला औद्योगिक तंत्रज्ञान संग्रहालय. अशा पद्धतीचं संग्रहालय हे कुठं आढळते? कोलकात्याला. तर याची ट्रिक्स भा म्हणजे भारतीय, व्ही म्हणजे व्हिक्टोरिया आणि बी म्हणजे बिर्ला संग्रहालय. अशा पद्धतीचे ट्रिक्स आपण लक्षात ठेवू शकतो. त्याच्यानंतर मुंबईला काय आहे?
हे असा भाग मुंबईला नेमकं काय आहे पाहूया. प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम, प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम. त्याच्यानंतर आहे जहांगीर आर्ट गॅलरी, जहांगीर आर्ट गॅलरी. प्रिज अशा पद्धतीचे ट्रिक्स घेऊया याच्यासाठी. प्री म्हणजे प्रिन्स आणि ज म्हणजे जहांगीर. तर मुंबई इथं अशा पद्धतीचे ऐतिहासिक संग्रहालय या ठिकाणी आढळतात. तर चेन्नई इथं पहा, चेन्नईला शासकीय सरकारी संग्रहालय. आणि त्याच्यानंतर चेन्नईला आहे दक्षिणेकडचं चित्र संग्रहालय. सम म्हणजे संग्रहालय. तर अशा पद्धतीनं ट्रिक्स बनवूया. द म्हणजे दक्षिण आणि शा म्हणजे शासकीय. तर अशा पद्धतीचे ट्रिक्स आपण या ठिकाणी लावून दिलेली आहे. तर पुढे जाऊया आपण. काही या ठिकाणी माहिती जर मावत नसेल तर आपण काय करतो, ते पुसून परत दुसरी माहिती लिहिण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो. ज्यांना पाहायचं आहे त्यांनी पुन्हा काय करायचं, ते व्हिडिओ पाठीमाग घेऊन पाहायचा आणि आपलं ज्ञान वाढवायचं. त्याच्यानंतर चेन्नई झालं. जयपूर राजस्थान, इथं पहा दक्षिण चित्र संग्रहालय आणि दक्षिण चेन्नई झालं. आणि अल्बर्ट हॉल आणि सिटी पॅलेस हे आहे. तर अशी आपल्याला याच्यापासून ट्रिक्स बनवता येईल. अ म्हणजे अल्बर्ट, सी म्हणजे सिटी, जयपूर म्हटलं की अस्सी म्हणजे अल्बर्ट आणि सिटी, हॉल आणि पॅलेस अशा पद्धतीचं. त्याच्यानंतर बेंगळुरू, कर्नाटकमध्ये आढळणारं शहर बेंगळुरू, राजधानी बेंगळुरू. तर बेंगळुरू इथं हिंदुस्थान HAL ज्याला आपण म्हणतो, HAL हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड आणि म्युझियम. तर ह्युमन ब्रेन संग्रहालय देखील, ह्युमन ब्रेन संग्रहालय. तर ही अशा पद्धतीचे ट्रिक्स या ठिकाणी जोडून देतो. म्हणजे ह्युमन आणि ही म्हणजे हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड HAL अशा पद्धतीची बेंगळुरूची ट्रिक्स या ठिकाणी जोडून दिलेली आहे. जाऊया आपण हैदराबादकडं. तेलंगणाची राजधानी हैदराबाद या ठिकाणी काय काय आढळतं पाहूया आपण. सालारजंग आणि सुधाकर, सालारजंग आणि सुधाकर संग्रहालय. तर याच्यासाठी आपल्याला सासू ट्रिक्स जोडता येईल. सा म्हणजे सालारजंग, सु म्हणजे सुधाकर. अशा पद्धतीची ट्रिक्स या ठिकाणी तुमच्यासाठी तयार करून दिलेली आहे. त्याच्यानंतर तिरुअनंतपुरम. तर या ठिकाणी तिरुअनंतपुरम केरळमध्ये नेपियर संग्रहालय एकच आहे.
त्या ठिकाणी महत्त्वाचं असं. तर त्याच्यानंतर आपण जाऊया अहमदाबाद. अहमदाबादला या ठिकाणी कॅलिको टेक्स्टाईल आणि पतंग, कॅलिको टेक्स्टाईल त्याच्यानंतर पतंग संग्रहालय, म्हणजे संग्रहालय. तर असं याच्यासाठी अहमदाबाद म्हणलं की क्या म्हणजे कॅलिको आणि प म्हणजे पतंग संग्रहालय, अशा पद्धतीचे ट्रिक्स जोडून दिलेली आहे, लक्षात ठेवायचंय. त्याच्यानंतर आपण जाऊया पाटणा. बिहारचं पाटणा, बिहारमध्ये पाटणाची तिथं आहे पाटणा संग्रहालय. सन म्हणजे संग्रहालय. त्याच्यानंतर हिमाचलमध्ये धर्मशाळा इथं तिबेट वर्क्स अँड आर्काइव्ह्ज लायब्ररी, तिबेट वर्क्स अँड आर्काइव्ह्ज हे लायब्ररी या ठिकाणी धर्मशाळेला आहे. त्याच्यानंतर आसाम, लिहितो मी इथं, म्हणजे आसाम इथं आहे काळी जादू आणि जादूटोणा संग्रहालय. काळी जादू आणि जादूटोणा संग्रहालय, म्हणजे संग्रहालय, अशा पद्धतीचं आसामला आहे. आपल्याला जर नकाशात पाहिलं तर हे लक्षात राहील, असं लक्षात राहणाऱ्या गोष्टी नाहीत, म्हणून तुमच्यासमोर या ठिकाणी नकाशाचा जास्तीत जास्त वापर केलेला आहे. आणि चंदीगड इथं आहे सरकारी संग्रहालय किंवा कला दालन. चंदीगड कला दालन संग्रहालय हे चंदीगडला. अशा पद्धतीने हिमाचलमध्ये तिबेट वर्क्स अँड शिमलाला तिबेट वर्क्स अँड आर्काइव्ह्ज. आसाम इथं मोचेगाव या ठिकाणी काळी जादूटोणा किंवा जादूटोणा, अशा पद्धतीने पाटणा संग्रहालय. हैदराबादला सालारजंग आणि सुधाकर. बेंगळुरू ह्युमन ब्रेन आणि HAL हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड ही अशी ट्रिक्स तयार करून दिलेली आहे. तेरू नेपियर संग्रहालय. अहमदाबाद कॅप म्हणजे कॅलिको आणि पतंग. जयपूर अल्बर्ट हॉल आणि सिटी पॅलेस, अशा पद्धतीचे संग्रहालय या ठिकाणी भारतामध्ये आढळतात. महत्त्वाची संग्रहालय हे संग्रही ठेवा आणि त्याचा उत्कृष्ट असा अभ्यास करा, माहिती घ्या. थांबूया इथं.